व्हिडिओज जे आहेत ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात आहेत. त्यांच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांचे संबंध देखील आपल्याला पाहायला मिळतात आहेत. रुपाली चाकणकर असतील, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे फोटो व्हिडिओज पाहायला मिळतात. एकंदरीतच महाराष्ट्रातला एप्स्टीन म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला बघितलं जात आहे. काय या सगळ्या संदर्भात बोलाल? खरं तर जे व्हिडिओज बाहेर येत आहेत अतिशय किळसवाना प्रकार हा दिसतोय आणि असा किळसवाना प्रकार करणारा कोणी व्यक्ती ज्याला बाबा म्हटलं जातं, खरं तर तो भोंदू बाबा आहे. आणि याला संरक्षण जर राज्यकर्त्या लोकांचं असेल कोणत्याही, तर मला असं वाटतं हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा आहे, जिजाऊचा आहे, अहिल्यादेवीचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे. अशा महाराष्ट्रामध्ये जर महिलावर असा अत्याचार करणारा माणूस या समाजात दिवसा डोळ्या बाबा म्हणून वावरत असेल, मी तर बघितलं तिथं अमित शहांचं सुद्धा त्याच्यावर असं एकदम खुर्चीवर बसणारा एकमेकाच्या शेजारी बसलेला फोटो आहे. अमित शहांची भेट मिळणं हे करणं, असा व्यक्ती जर अमित शहा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आणि सगळ्यात दुर्दैवी महिला आयोगाच्या अध्यक्ष या राज्याच्या रुपालीताई. खरं तर महिला आयोगाचं काम काय? महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग असतो. महिलांचं जे काही व्यथा समस्या ह्या सोडवण्यासाठी महिला आयोग असतो. परंतु या महिला आयोगाच्या अध्यक्षा असं घाणेरडं कृत्य करणाऱ्या बाबाला संरक्षण देण्याची, चक्क पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांकडून घडलेला आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातले आणखी तर कोण कोण मंत्री वगैरे कनेक्ट आहे का? एखाद्यावर फोटो असणं वगैरे मी समजू शकतो, पण अशा पद्धतीनं संबंध प्रस्थापित होणं हे मला असं वाटतं या समाजासाठी दुर्दैवी. अशा भोंदू बापाला हे एप्स्टीन फाईल्स अमेरिकेचे आहे ते आता अजून येणार, त्याच्यात का कोण कोण हे आपल्या इथले कोणाकोणाचे नाव आहे ते सोडून द्या. पण आत्ताच्या वेळेला महाराष्ट्रात अशा पद्धतीने कृत्य होत असताना याच्यातल्या एकही माणसाला सोडता कामा नये. यांना, या नराधमांना आणि यांना साथ देणाऱ्या लोकांना त्या नाशिकच्या चौकामध्ये फासावर लटकवलं पाहिजे. खरं तर पण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर गेल्या अनेक काळापासून काम करतायत. या भोंदूबाबाच्या अर्थात कॅप्टन खरातच्या देखील त्या संपर्कात होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओज समोर येताना पाहायला मिळतात. पाय धुतानाचे त्यांचे व्हिडिओज समोर यायला पाहायला मिळतात. भोंदूगिरी, बाबा या सगळ्यांच्या विरोधात महिला आयोग सातत्यानं उभं राहताना पाहायला मिळतंय. परंतु महिला आयोगाच्याच अध्यक्ष या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकल्यात. हे पहा, मला तसं वाटतं की त्या त्यांच्या कोणत्या ट्रस्टच्या प्रमुख सदस्य पण आहे. एखाद्याच पाय धुणं अंधश्रद्धा असू शकते, पण त्यांच्या ट्रस्टमध्ये असणं हे काय प्रकार आहे? असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या ट्रस्टमध्ये ह्या असतील आणि इतक्या वर्षांनी यांच्याशी कनेक्टेड असतील. पाय धुणं हा कोणत्या आता जमान्यामध्ये, आपण कोणत्या विश्वामध्ये आता पाय धुणं वगैरे, ते अशा फालतू थर्ड क्लास लोकांचे पाय धुणं, यांचे पाय तोडले पाहिजे. अशा या भोंदूबाबांचे पाय तोडले पाहिजे. खरं तर रुपालीताई चाकणकरांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, नाही तर शिवसेनेला याच्याविषयी आंदोलनाचं पाऊल उचलावं लागणार आहे. खरं तर पण पत्रकारांना धमकी सुद्धा या सगळ्या प्रकरणात दिली गेली. एका वर्षापूर्वीच या सगळ्या कॅप्टन खरातचे अनेक काळे कारनामे जे आहेत ते उघड करण्याचं काम एका स्थानिक पत्रकारांनी सुद्धा केलेलं होतं. परंतु या पत्रकाराच्या विरोधातच श्रीरामपूर पोलीस स्थानकामध्ये पत्र या रुपाली चाकणकरांनीच दिलेलं होतं महिला आयोगाच्या अध्यक्ष, आणि त्यांनी पोलिसांना फोन देखील करून सांगितलं की या पत्रकाराच्या विरोधात गुन्हा नोंदवावा. अर्थात पत्रकारांना देखील दमदाटीचा प्रयत्न झालेला होता. खरं तर वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी या सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणतेही पावलं उचलली नाही पाहिजे. ठीक आहे, लोक येत असतात, लोकांच्या तक्रारी व्यथा त्या मांडत असतात, परंतु दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे रुपालीताईने जे केलेलं ते चुकीचं काम केलंय. अजितदादा पवारांचा पक्षाच्या त्या अध्यक्ष, पण खरं तर अध्यक्षांना राजकीय पद अशा आयोगाच्या घेता येत नाही, पण ते कसं घेतलेलं मला काही माहिती नाही, मी त्याच्यात जात नाही. पण रुपालीताई चाकणकरांनी राजीनामा दिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना त्वरित पदावून काढलं पाहिजे. जर काढणार नसेल, राजीनामा येणार नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना काढून टाकलं पाहिजे. परंतु सातत्यानं ह्या सगळ्या संदर्भात अनेक नेत्यांचे देखील फोटोज, व्हिडिओज समोर येताना पाहायला मिळतात. तत्कालीन ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, ते देखील या अशोक खरातांच्या संपूर्ण मंदिरात त्या फार्म हाऊसवरती गेलेले. तिथे त्यांनी पूजा वगैरे घातलेली होती. अघोरी पद्धतीच्या पूजा वगैरे होतात, अशा पद्धतीचा दावा देखील केला जातोय. मी तेच म्हणलं नाही, आपण अंधश्रद्धेचं विधेयक आणतो. आपण खरं तर विज्ञान युगात जात असताना अशा पद्धतीनं अंधश्रद्धा बाळगणारे जे लोक असेल आणि अशा बाबाला पाठिंबा देणारे सहभागी होणारे लोक असेल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.